हॅलो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या मनामध्ये कधी-कधी अनेक भावनांचं वादळ निर्माण होतं. कधी अपराधाची भावना, कधी राग, तर कधी स्वतःवरतीच नाराजले पण. तर या सगळ्या भावनांमधून मुक्त होण्याचा अतिशय सोपा आणि सुंदर असा मार्ग म्हणजेच होपोनोपोनो प्रेयर. तर होपोनोपोनो हा शब्द आला कुठून? तर होपोनोपोनो हा शब्द हवाईयन भाषेतून आलेला आहे आणि याचा अर्थ काय तर याचा अर्थ असा होतो की चुका दुरुस्त करणे किंवा मग एखाद्या गोष्टीचं संतुलन पुन्हा प्रस्थापित करणे असा होतो. तर होपोनोपोनो काय सांगते, तिचं तत्त्वज्ञान काय या सगळ्या होपोनोपोनो प्रेयरच्या मागचं, तर ते आपण पाहणार आहोत. तर होपोनोपोनो प्रेयर सांगते की आपल्या बाहेरच्या जगामध्ये काहीच चुकीचं नसतं. जे पण काही चुकीचं आहे, तर ते सगळं काही आपल्या आतमध्ये सुरू असतं. आपलं जग आपल्या अनुभवांनी ही दुनिया आपल्या विचारांना, भावना, आठवणींचं प्रतिबिंब म्हणूनच आपल्या वर्तमानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत असतात किंवा आपल्याच विचारांचं हे प्रतिबिंब म्हणून आपल्याला अनुभवायला मिळतं. तर होपोनोपोनो प्रेयर शिकवते की जर काहीतरी तुम्हाला आवडत नाही आहे, काहीतरी तुम्हाला त्रास देतं आहे, तर ती त्रास देणारी गोष्ट जी आहे, तर ती तुम्हीच स्वतःच बरी करू शकता तिला. म्हणजे तुमच्यामध्येच ती तेवढी ऊर्जा आहे, तेवढी शक्ती आहे की तुम्ही ती बरी करू शकता. कारण आपल्या आतमध्येच ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात, म्हणूनच आपण ते अनुभव करतो. तर आपल्या आत बदल करून होपोनोपोनोमध्ये अ, होपोनोपोनो प्रेयरचा वापर करून आपण हे आपल्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. तर पोनोची जी 4 वाक्य आहे, तर ती पूर्णपणे तुमच्या आत्मशुद्धीची प्रक्रिया अशी म्हणू शकतो आपण. तर ह्याच्यामध्ये होपोनोपोनोमध्ये माफ करा हे जेव्हा वाक्य आपण बोलतो, तर हे वाक्य आपण स्वीकाराच्या दृष्टीने बोलतो. आपण जे काही विचार, भावनांनी निर्माण केलं आहे, त्याची जबाबदारी घेणं आपण मान्य करतो आणि म्हणूनच आपण म्हणतो, की मला माफ करा, की मी हे माझ्या विचारांनीच निर्माण केलं आहे. तर माझ्या अवचेतन मनातील किंवा मग सबकॉन्शियस मनातील काही आठवणींनी हे सगळं घडवलं आहे आणि म्हणून मला क्षमा करा. हे नम्रतेचं वाक्य देखील आपण वापरतो आणि मला क्षमा करा हे नम्रतेचं वाक्य आपण स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही वापरू शकतो. आपण युनिवर्स, देव, गॉड आपल्या आत्म्याला म्हणतो, की कृपया मला माफ करा. मी अनावधानाने ज्या पण काही चुका केल्या असतील, जे पण काही अनावधानाने मी निर्माण केलं आहे, तर त्या सगळ्या यातनांबद्दल धन्यवाद. त्या यातनांमधून मी काहीतरी शिकत आहे आणि म्हणूनच त्याबद्दल आपण धन्यवाद बोलतो. तर मला कृतज्ञता ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे स्वीकार. तर प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी शिकवण असते हे समजून घेऊन आपण मी आभारी आहे हे शब्द बोलतो. तर आपण आपल्या आयुष्याबद्दल धन्यवाद बोलतो की मी ही संधी स्वीकारतो आणि पुढे वाटचाल करतो. मी ह्याच्यामधून काहीतरी शिकतो किंवा काहीतरी आपण प्रत्येक गोष्टीमधून शिकत असतो आणि पुढे जात असतो. हे मी आभारी आहे ह्या वाक्याबद्दल होपोनोपोनो प्रेयर आपल्याला सांगते. तर मी तुझ्यावर प्रेम करतो हे शेवटचं जे वाक्य आहे, तर ते म्हणजे सर्वोच्च उपचाराचं म्हणजे सगळ्या गोष्टींवरती एक अत्यंत चांगला असा उपचार आहे. तर स्वतःवर, आपल्या अनुभवांवर, संपूर्ण जगावर प्रेम करून आपण स्वतःला पुन्हा एकदा शुद्ध अवस्थेत आणतो. आपण स्वतःला स्वीकारतो आणि स्वतःला स्वीकारल्यामुळे आपण इतरांनाही स्वीकारायला मागे पुढे पाहत नाही किंवा अगदी सहजपणे आपण इतरांना देखील स्वीकारतो. तर जेव्हा आपण ही 4 वाक्य मनापासून सतत म्हणतो, तेव्हा आपल्याच मनातील आतली जी ऊर्जा असते ती बदलायला सुरुवात होते किंवा ती आपल्याला जाणवायला देखील लागते की ती अतिशय सकारात्मक अशी ऊर्जा निर्माण होते. आणि मग त्यावेळेस काय होतं, तर राग आपल्या मनात जो आहे तर तो वितळायला सुरुवात होते किंवा मग जी अपराधी भावना आहे ती कमी होते आणि मन शांत होतं. कारण सगळ्याच निगेटिव्ह भावना, नकारात्मक भावना ज्या आहेत, त्या हळूहळू गळून पडायला लागतात आणि म्हणूनच तुमचं मन अतिशय शांत होऊन जातं. याचाच अर्थ काय होतो, तर बाहेरचं जग काहीच बदलत नाही, पण तुमच्या आतमध्ये मात्र नक्कीच काही ना काहीतरी बदलायला लागतं आणि यामुळेच तुम्हाला खरी शांती जी आहे ती जाणवायला लागते. कारण खरी शांती ही बाहेरच्या जगात नाहीच आहे. ती जी शांती आहे, तर खरी जी शांती, समाधान आहे, तर ते आपल्याच आतमध्ये आहे, आपल्याच मनामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला बाहेर कुठेही सुख आणि समाधान मिळणार नाही. जे पण मिळणार आहे, तर ते आपल्याला आपल्या आतमध्येच मिळणार आहे. आणि म्हणूनच आपण नेहमी ही होपोनोपोनो करण्याची पद्धत जी आहे,
ही सवय लावून घेतली पाहिजेत. जेव्हा पण कधी आपलं मन दुखावलं जातं, हेलकावे खाते असं वाटतं, तेव्हा 2 मिनिटं थांबा आणि डोळे शांतपणे मिटून मनातल्या मनात ही जी 4 वाक्य आहे, मला माफ करा, कृपया मला माफ करा, मी आभारी आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. ही 4 वाक्य म्हणायला सुरुवात करा. मग ती कोणासाठीही असू द्या. तुमच्या स्वतःसाठी असू द्या, इतरांसाठी असू द्या किंवा मग फक्त या ब्रह्मांडासाठी, या विश्वासाठी असू द्यात. कारण तुम्ही कोणासाठीही जरी ही 4 वाक्य बोललात, तरी शेवटी त्या 4 वाक्यांमधून जे शांती, समाधान आणि प्रेम मिळणार आहे, तर ते शेवट तुमच्यापर्यंतच येऊन पोहोचणार आहे. तर हेच आहे होपोनोपोनोचं तत्त्वज्ञान किंवा त्यामागची फिलॉसॉफी, की जे पण काही आहे ते सर्व काही माझ्या आतमध्ये आहे आणि त्याचं जे पण बाहेर रिफ्लेक्शन होत आहे ते माझ्याच भावनांचं, माझ्याच विचारांचं जे आहे, तर ते बाहेरच्या जगामध्ये रिफ्लेक्शन होत आहे. तर मी जे माझ्या विचारांमधून निर्माण करतो तेच मला समोर दिसतंय. हेच होपोनोपोनो प्रेयर सांगते आपल्याला. म्हणजेच याचा अर्थ असा होतो, की आपण जेव्हा पण जे पण विचार करतो, तर ते विचार आपल्याला आपल्या अनुभवांमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. आणि म्हणूनच आपल्याला बाहेरचं जग सुधारण्याची किंवा बाहेरच्या जगात लोकांनी बदलण्याची गरज आहे, हे विचार करण्यापेक्षा आपण स्वतःच विचार केला पाहिजे, की माझ्या आतमध्येच काहीतरी बिघडलं आहे आणि जे माझ्या आतमध्ये बिघडलं आहे तेच मला सुधरवायचं आहे. तेव्हाच मला बाहेरच्या जगामध्ये काही ना काहीतरी बदल पाहायला मिळतील. तर हेच तत्त्वज्ञान आपण समजून घेण्याची गरज आहे. आणि होपोनोपोनो प्रेयर करून तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्कीच सांगा. थँक यू.